एक 18-19 वर्षापासून पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये मी काम करतोय. तुम्ही बीएससी झाले काय म्हणजे? नाही, डिप्लोमा झाला. LSS. ओके. हां, माझ्याकडे चांगले गोठे भरपूर आहेत. 20 गोठे आहेत. बफेलोचे काही गोठे आहेत. अच्छा. मोठाले साधारण एक 25 लिटर पासून तर आपल्याकडे एक 35 लिटर पर्यंतची गाय आहे. ओके. गोठा किती वर्षापासून आहे हा? ही तिसरी पिढी आहे आमची. बापरे. पण मी स्वतः करायला लागल्यापासून ब्रीडिंग क्षेत्राकडे आलो. तसं पाहिलं तर मी सगळ्याच गायांना चालू केली. त्यावेळेस आपल्या गोठ्यावर 10 गाया होत्या. अच्छा. माझ्या गोठ्यावरती पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मास्टर्डीचा लय मोठा प्रॉब्लेम होता. अच्छा. म्हणजे मला हा गोठा आहे ना पूर्ण म्हणजे मोडून टाकायला सांगितला होता. खोटं सांगत नाही, एकदम अतिशोक्ती गोष्ट अजिबात नाही. 10च्या 10 गायांना मास्टर्डीस होता आणि इथून ट्रीटमेंट करत त्या एंडिंग पर्यंत गायला जायचं करायला लागायचं. पण 40-40 हजार रुपयाचं मेडिकल मला लागायचं मास्टर्डीस. 10 गायांना 10 गायांना 40 हजार रुपयाचं मास्टर्डीचा किरकोळ विषय होता. आयला मग मी काय केलं, मला डॉक्टर असून तुमच्याकडे एवढ्या समस्या तर बाकीचं शेतकऱ्यांचं काय परिस्थिती असते? नाही मग मेले लोक, उचलीवारी मेले, मेडिकल वारी तरी पण लोक काय म्हणतात हो मिल्क चार्जर महाग आहे? मग मिल्क चार्जर सर महाग आहे पण रिझल्ट घेतल्याशिवाय घ्यायला कळत नाही. एक नंबर प्रॉडक्ट आहे, नादच करायचा नाही. नाद करायचंच नाही. फक्त त्यांनी चारायची, त्यांनी सुरुवातीला त्यांनी सहन करायची कॅपॅसिटी ते करणे, म्हणजे इमानदारीने चारणे ते सुरुवातीला. तुमच्या व्यवसायामध्ये सगळ्यात मोठं संकट मास्टर्डीचं आहे. दुसरी गोष्ट त्याचं फर्टिलिटीच आहे. बरोबर आहे. भाकड. हा, फर्टिलिटी. तिसरा एक दुधाळ काळ. आणि हा मग त्याच्यावर डिपेंड आला तो तिसरा विषय. हा. कोणत्याच कंपनीचं मिनरल मिक्सचर आणू नका, कंपन्या मोठ्या करू नका. कोण सांगते? मी डॉक्टर म्हणून सांगतो तुम्हाला. काय बात आहे. आम्ही कधीच कोणाला म्हणत नाही की मिल्क चार्जर घेऊन जा. शेतकरी स्वतःहून महिन्यासाठी आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 टन मिल्क चार्जर विकतो. काय बात करता? पुण्यामध्ये स्वामी समर्थ मेडिकल 2.5 ते 3 टन 2.5 ते 3 टन एक मेडिकल मध्ये. हो. क्या बात. वा. इथं श्रीगोंद्यामध्ये आमच्या डेअरीवरती 3, 5, 8, 5 ला रेट 38 रुपये. तर मला माझ्या दुधाला 39.5 रुपये रेट आहे. 39.5 आत माझी एकही पावती नाही. 20 गाय आहे पण तुमचं 20-200 कंटिन्यू जातं. 200च्या अंतर येतच नाही मी कधी. येतच नाही. नाही. बापरे. ते सलांमधलं अंतर बघा तुम्ही. सगळ्यात मेन गोष्ट ती बघायची राहते. बघा ते अंतर बघा सलांमध्ये. ती चौकी जी आहे ना सलांची, चौकी बघा किती सुंदर आहे. हे तर अशी सडे नाही, अशी जागीत गच्च जाईल असं. शायनिंग बघा त्याची. त्याच्या शिरा बघा एकदम. त्याची जाळी बघा त्या शिरांची टम्म फुगलेली. बरोबर आहे ना? आणि असं नाही की एक सगळ्यांची तशीच बीची पण पा म्हणजे सडांची साईज क्वालिटी आहे की नाही बघा. साधारण बाबा त्यांना डेली 100 ग्रॅम आम्ही देतो सरासरी. पण तुमच्या ज्या गाय जास्त लिटरच्या आहे थोडं जास्त द्यायला पाहिजे. जास्त द्यायला पाहिजे बरं का. पण प्रयोग करून बघा थोडा. तुमच्या आईला जसं तुम्ही चांगल्या दर्जाची साडी आणता, चांगल्या दर्जाचं अन्न आणता, आजारी पडले तर उच्च दर्जाचं औषध आणता. तुम्ही म्हणता का नाही याला हलकट दर्जाचं देऊ? म्हणता का? मग गाईच्या बाबतीत का बरं स्वस्त दर्जाची पाहिजे? का बरं पाहिजे? तुम्ही आईला बेंटेक्सचा दागिना आणाल का? मग गाईला का बरं स्वस्तात? का? कारण आम्हाला तिचं महत्वच कळलं नाही. ती गाई तुम्हाला किती श्रीमंत करू शकते याचा तुम्ही अंदाज बी बांधू शकत नाही. जनावरांचं आरोग्य जर सुधारायचं असेल तर केमिकल कंपन्यांच्या नाते न लागता आयुर्वेदिक कंपनीचं आपलं SCT वैदिक कंपनीचं मिल्क चार्जर 1 नंबर आणि गोल्ड आहे, सोन आहे, 24 कॅरेट आहे. तुमचं व्हेटरनरीचा खर्च किती कमी होतोय, त्या जनावरांची क्वालिटी, दूध, तुमचं प्रोडक्शन, फर्टिलिटी सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम क्लिअर होतील. तुम्हाला कोणताही व्हेटरनरी डॉक्टर येऊन ह्या गोष्टी सांगणार नाही. तुम्हाला ह्यातलं कोणी वाचवणार नाही. फक्त वाचवणार आहे तर फक्त मिल्क चार्जर. तर बऱ्याचशा कंपन्यांचं मी एक आपलं आउट ऑफ कंट्री ब्राझील कंपनीचं फिरबॅकचं औषध आपण मागवलं होतं, ती उपलब्ध केली आम्ही. सगळं स्टँडर्ड सगळ्या स्टँडर्ड एक्सपोर्ट होती. काय प्राइस असेल? प्राइस मला वाटतं 4,000 का 3,000 रुपये की प्राइस होती 5 किलोची. 4.5 रुपये. अरे बाप. 900 रुपये किलोचा डोस की त्याचा 50 ग्रॅम. हा. मग ती ऍड ऑन वापरून चालू केली तरी काय मला रिझल्ट मिळाला काय? कशाने म्हणजे रुमेनवर काहीच काम करायचं कोणतंच मला ॲलोपॅथी. ॲनिमल हेल्थ चार्जर वापरा. डॉक्टर तुमच्याकडे जबाबदारी ही आहे का पुढच्या वेळेस तुम्ही ॲनिमल हेल्थ चार्जर वापरा आणि याचं पण प्रमाण डबल करा काही विशिष्ट गायांना आणि ब्रीडिंगवर याचं काहीतरी रिसर्च करून आम्हाला पेश करा. ही तुमची जबाबदारी. सगळं शेण चिकन झालंय पूर्ण. हे बा त्याचा खाल्लेला रवा तयार होतो. रवा तयार झाला. हे बा इकडे बघ.
आहे का? म्हणजे लगेच रेडी टू यूज. हे तर गोअमृत यात हीच ताकद आहे ना. तुमचं काय नाव? गवळे नारायण. किती वर्षापासून काम करत? 10 वर्ष. 10 वर्ष झाली. ओके साहेब, ते एक पावडर आणली त्यांनी बघा, ती आयुर्वेदिक पावडर मिल्क चार्जर. तुम्ही टाकता का ती याच्यामध्ये? हा टाकतोय ना. किती टाकता? खुराकमध्ये खुराकमध्ये किती टाकता? एक झाकण टाकतोय. एक झाकण प्रत्येक गाईला एका टपामध्ये. एका. किती दिवस झाले सुरू करून? बरेच दिवस झाले तरी. 2 वर्ष झाले म्हणतात. हा. काय बदल वाटला का त्यानंतर काही? हा चांगला बदल आहे ना. काय चांगला दुधात फरक आहे. दुधात काय फरक झाला? वाढ आहे दूध. दूध वाढलं त्याच्यामुळे. आता ते मालक तुमचे स्वतः डॉक्टर आहे, हा. वेटरनरी, आणि त्यांचं मॅनेजमेंट तर पहिल्यापासून परफेक्ट आहे. हा. मग हे वापरल्यानंतर आणखीन फायदा काय काय दिसले? बरेचसे फायदे झाले. दुखणे कमी झाले गायांचे. बर अजून दुधात फरक आहे. किती वाढला असेल? वाढला ना एका गाई मागे 2 लिटर तरी सरासरी. फॅट चांगला बऱ्यापैकी. बरं, एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न, दूध जे टिकतं जास्त दिवस, गाई जी दुधाला टिकते, दुधाला काळ म्हणतो आपण त्याला, त्याचा मी फरक पडला का नाही? हा पडला ना. पहिले लवकर आटायची. लवकर आता नाही आठवत लवकर. हा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण एक अनोखं योग आपल्याला आलेला आहे की शक्यतो आपण मिल्क चार्जर म्हटलं का शेतकरी किंवा दूध व्यवसाय करणारे जे दूध व्यावसायिक असतील, ते गोठे असतील, तबेले असतील, आपण त्यांचा संपर्क जास्त येतो. डॉक्टर आपल्याला फार दुर्मिळपणे मिळतात, कारण खरं तर मिल्क चार्जर म्हणजे शेतकऱ्यांचा डॉक्टर आहे दूध व्यवसायातला, असं शेतकरी म्हणतात. तर आज खरंच आपल्याला दूध व्यवसायामध्ये डॉक्टरच भेटलेले आहेत. नमस्कार. नमस्ते. तुमचा परिचय द्या. मी प्रकाश उत्तम खेतमाळीस, मुक्काम पोस्ट श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. एक 18-19 वर्षापासून पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये मी काम करतोय. तुम्ही BVSC झाले काय? म्हणजे नाही, डिप्लोमा झाला. LSS. ओके. हां. आणि मग तुम्ही या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे इथेच करता श्रीगोंदा तालुक्यामध्ये? श्रीगोंदा तालुक्यामध्येच आपण ओके. काम करतो. ठीक आहे. आणि आपला स्वतःचा पण समर्थ डेअरी फार्म अच्छा. नावाचा आपला स्वतःचा पण फार्म आहे. ओके. म्हणजे मिल्क चार्जर मध्ये समर्थचे 2 झाले, एक इंदापूरचा, तो आपला याचा म्हशीचा, आणि हा आता गायींचा झाला. तुम्ही प्रॅक्टिस श्रीगोंदा तालुक्यामध्ये करता? तालुक्यामध्ये practice. किती तुमचे गोठे आहेत सध्या, म्हणजे तुमच्या अटॅच? माझ्याकडे चांगले गोठे भरपूर आहेत. 20 गोठे आहेत. बफेलोचे काही गोठे आहेत. अच्छा. मोठाले 300 बफेलोचे. टोटल कॅटल किती असतील सगळे तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये? आता तसं पाहिलं तरी 3-4 हजार. 3-4 हजार. हा, एक 300 म्हशीचा एकच गोठा आहे. अच्छा. त्याच्यामध्ये पाड्या वगैरे जर पकडले तर त्याचे 150 असतील. बरं. मग तिथे 400-500 क्वांटिटी होती. ओके ओके. आणि असेच आपला 20 गायांचा गोठा आहे. असे एक साधारण 10-12 गोठे, काहींचे 10, कुणाचे 5. तुमच्याकडे 20 जे आहेत त्या सर्व एकच ब्रीड आहे की वेगवेगळे? नाही, 2-3 प्रकारचं ब्रीड आहे. कोणते आपल्याकडे जेवाय एक आहे, काही 40-116 आहेत, काही आम्रपालच्या आहेत HF मध्ये. बर. आणि जेवाय आणि HF एक रेंज काय, किती लिटर पासून किती लिटर पर्यंत? साधारण एक 25 लिटर पासून तर आपल्याकडे एक 35 लिटर पर्यंतची गाय आहे. ओके. आता तुमचा गोठा किती वर्षापासून आहे हा? ही 3री पिढी आहे आमची. बापरे. पण मी स्वतः करायला लागल्यापासून ब्रीडिंग क्षेत्राकडे आलो. अच्छा. ओके. आणि असं सर्च करत करत मोबाईलवरती तुमचं SCT वैदिक कंपनीचं मिल्क चार्जर सापडलं. मग ट्रायल म्हणून मी आमचे मित्र स्वामी समर्थ मेडिकल, अच्छा, नितीन खामकर, बर, तर त्यांच्या काय नाव घातलं. त्यावेळेस ते म्हणले आपल्याकडे आहे उपलब्ध. बर. उपलब्ध आहे म्हणल्यानंतर त्यावेळेस ती 5 किलोची बकेट होती. बर बर बर. हा. मी ती सुरुवात केली. किती गायांना केली तुम्ही? तसं पाहिलं तर मी सगळ्याच गायांना चालू केली. त्यावेळेस आपल्या गोठ्यावर 10 गाया होत्या. अच्छा. हा, ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस 10 गायी होत्या. आणि तसं जसे रिझल्ट मिळायला लागले मग तसं मग वापरायला सुरुवातच केली. काय तुम्ही काय उद्देशाने वापरलं ते? माझ्या गोठ्यावरती पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मास्टायटिसचा लय मोठा प्रॉब्लेम होता. अच्छा. मास्टायटिस म्हणलं की रुमेन म्हणलं की शेण, ह्याचं एक सायकलच आहे. आणि रुमेन जर आपल्याला जर कम्प्लिटली जर जनावरांचं जर व्यवस्थित ठेवायचं म्हणजे इन्फेक्टेड ब्लड जर झालं तर इन्फेक्शन सगळीकडे पसरतं. पोटामध्ये जर ऍसिडिटीचं प्रमाण वाढलं, आम्लता वाढली की पोट डिस्टर्ब होते. बरोबर. डिस्टर्ब झालं की शेण पातळ होते. बरोबर. पातळ झालं की गायचं मास्टायटिस होतं. बरोबर आहे. नुसतं मास्टायटिस झाला म्हणजे डिपकप केला की मास्टायटिस जातोय असा विषयच नाही. आतून जर झालेलं आहे त्या दुखणं तुम्ही बाहेरून करून काय फायदा आहे. आणि बरेचसे लोकांचं फॅक्ट तीच आहे, फक्त डिपकप आणायचा आणि डिपिंग केलं म्हणजे मास्टायटिस जातो, विषयच नाही. गायीच्या पोटावरती तुम्हाला काम करावं लागेल.
पूर्ण म्हणजे अक्षरशः खोटं सांगत नाही बरं का, म्हणजे मला हा गोठा आहे ना पूर्ण म्हणजे मोडून टाकायला सांगितलं होता. एक कंपनीचे साहेब होते, मी त्यांना बोलून म्हणजे तुम्ही एक्सपर्ट, आता तुम्ही डॉक्टर म्हणला, तुम्ही तुमच्या तरी वरचेच पण मी बघणार. अक्षरशः म्हणजे खोटं सांगत नाही, एकदम अतिशोक्ती गोष्ट अजिबात नाही. 10चे 10 गायांना मास्टर टेस्ट होता आणि इथून ट्रीटमेंट करत तर त्या एंडिंग पर्यंत गायला जायचं. करायला लागायचं. मी वैतागून गेलो. आमच्या मित्राचंच मेडिकल आहे, कधी पैसे द्यायची लय काही गरज नव्हती, पण 40,000 रुपयाचं मेडिकल मला लागायचं मास्टर टेस्ट. 10 गायांना 10 गायांना 40,000 रुपयाचा मास्टर टेस्टचा किरकोळ विषय होता. आयला मग मी काय केलं, मला डॉक्टर असून तुमच्याकडे एवढ्या समस्या, तर बाकीच्या शेतकऱ्यांचं काय परिस्थिती असेल? म्हणजे सक्सेस होणारे लोक किती, फार कमी आहेत ना. नाही तर मग मेले लोक, उचलीवारी मेले, मेडिकल वाले तरी पण लोक काय म्हणता हो, मिल्क चार्जर महाग आहे मग. मिल्क चार्जर सर महाग आहे, पण रिझल्ट घेतल्याशिवाय मला कळत नाही. महाग आहे ते, 1-2 गायवाल्यांना काय वाटत नाही, पण थोडं क्वांटिटीमध्ये गाय मला सर, पण तरी पण रिझल्ट ज्या वेळेस मिळतील ना त्यावेळेस 1 नंबर प्रोडक्ट आहे. नादच करायचा, नाद करायचंच नाही. फक्त त्यांनी चारायची, त्यांनी सुरुवातीला त्यांनी सहन करायची कॅपॅसिटी ते करणे, म्हणजे इमानदारीने चारणे ते सुरुवातीला. हा. सुरुवातीला त्याची जी झीज आहे ती भरून निघणं गरजेचं आहे. सुरुवातीला त्याला खर्च होणार आहे, तो खर्च त्याचा पुढे तो ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. आता मला सांगा, तुम्ही ते काय कोरी करीत गाय आमच्या ताब्यात देत नाही नाही. मिल्क चार्जरच्या. नाही, असं- तुम्ही आमच्याकडे आता म्हणजे वैतागून आलेले असता. वैतागता म्हणजे करू करू भागले आणि मिल्क चार्जरला लागली. म्हणजे तुम्ही सर्व गाया तुमच्या आदबलेल्या असतात आणि पर्याय नाहीये कुठे, डॉक्टर सुद्धा हात टेकतात आणि तेव्हा मिल्क चार्जर काय येतात लोक, बरोबर. आणि ते एक बकेट चालता आणि लगेच हातवर करता. चालेल का? नाही. तुम्ही खड्डा किती मोठा करून ठेवलेला आहे. कारण SCT वैदिक मधलं मिल्क चार्जर काय करतं, जो पण तुमच्या गाईचा कस आणि कंद भरून निघत नाही तो पण ते बाहेर रिझल्ट दाखवत नाही. त्या काळामध्ये तुम्ही म्हणले मगाशी का संयम ठेवावा लागतो, संयम ठेवावा लागतो. बरोबर. त्या काळात संयम नाही ठेवला का तुम्ही म्हणणार हे फेकू आहे. नाही, लबाडी. दुग्ध व्यवसायामधलं सगळ्यात मोठं संकट मास्टॅटिसचं आहे. दुसरी गोष्ट त्याचं फर्टिलिटीच आहे. बरोबर आहे, भाकड. हा, आणि फर्टिलिटी. तिसरा एक दुधाळ काळ. आणि हा मग त्याच्यावर डिपेंड आला तो तिसरा विषय. हा. ह्याच्यावर 2 गोष्टी तुमच्या मेंटेन झाल्या तर तिसरी गोष्ट तुम्हाला अडचण. बरोबर. Mastitis नाही आलं तर दूध कमी होणार नाही. दुधाळ काळ म्हणजे बऱ्याच वेळा असं पाहिलं 3 ते 4 महिन्यात दूध आठतं सगळ्याच गाय. फर्टिलिटी जर तुमची परफेक्ट राहिली तर काय तुमचं आटले तरी तुम्हाला काही वाटणार नाही ना. हा, पण मग आपल्याकडं ते पण नाही होत ना. म्हणजे पहिलं मास्टरडीज कव्हर होतो. तुम्ही जसं म्हटलं की रुमेन तुमचं जर कव्हर, जसं आपलं पोट जर साप असेल, जर आहे का नाही तुमचं कोट. नाही, आयुर्वेदामध्ये सगळ्या तुम्ही बारकाईने अभ्यास करा. आयुर्वेदामध्ये तुम्ही जर एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले तर तुमचा तो पोटापासूनच तुमची ट्रीटमेंट चालू करतो. नक्कीच. ते तुम्हाला डायरेक्ट पोटावरचे औषधं देतच नाही. बरोबर. तसंच हा प्रकार आहे. म्हणजे जरी डोकं दुखत झालं तर तो पोटापासून सुरू करतो. पोटापासून सुरू करतो तो. हा. तुमचा शरीराचा कुठलाही अवयव दुखू द्या, तो पोटापासून सुरू करणार. बरोबर. त्याला माहिती औषध पोटातून जाणार आहे आणि बिघाड बी पोटातून होणार आहे. आणि म्हणून मला गंमत काय वाटते, काल एक जणांनी कमेंट्स केली युट्यूबवरती, बरेच गमतीदार लोक असतात ती कमेंट्स करत राहतात. त्यांनी कमेंट केली होती की म्हणे कुठलेही व्हिडिओ काढा शेण घट्ट झाले, कुठलेही व्हिडिओ काढा शेण घट्ट झाले. अरे म्हटलं सगळ्या शरीराचे सगळे मार्गच पोटातून जातात. शेण घट्ट झाले म्हणजे पचनक्रिया सुधारली. जर पचनक्रिया जर सुधारली, तो जर कस जर रक्तामध्ये उतरला, तेच रक्त काय बनवणार आहे, मांस बनवणार आहे, तेच रक्त दूध बनवणार आहे, तेच रक्त नवीन बाळ बनवणार आहे, तेच रक्त प्रतिकारशक्ती तयार करणार आहे, आणि तेच रक्त तुमचे काय आणणार आहे, चमक आणणार आहे. म्हणजे मेन तुमच्या रक्तामध्ये कस उतरणं गरजेचं आहे. बरोबर. तेच काम जर मिल्क चार्जर करत असेल, तुला अजून काय पाहिजे? बरोबर आहे की नाही? त्याला असं वाटतं ते त्यांनी वेगळं मस्टर्डसाठी वेगळं औषध पाहिजे, आमक्यासाठी वेगळं पाहिजे, तमक्यासाठी. सवय लागली ना. कसलंही मिनरल मिक्सचर सगळं चारायची आवश्यकता नाही. कोणत्याच कंपनीचं मिनरल मिक्सचर आणू नका, कंपन्या मोठ्या करू नका. कोण सांगते? मी डॉक्टर म्हणून सांगतो तुम्हाला. काय बात आहे. फार हिंमत आहे तुमच्यामध्ये. नाही, जबरदस्त मेडिकल वाला उभा. नाही असं दे ना. का हो मेडिकल वाले? हा, बरोबर. शेतकऱ्याचा फायद्याचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने. तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय अनुभव आहे? आम्ही कधीच कोणाला म्हणत नाही की मिल्क चार्जर घेऊन जा. शेतकरी स्वतःहून तुमच्या मेडिकल वाले मित्रांना काय सांगाल तुम्ही की काय होते सांगू का, आजकाल शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. बरोबर आहे. त्यामुळे शेतकरी जर आज नफ्यात असेल तर आपण सगळे जगणार आहोत. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की ज्याचा चांगला गायींचा गोठा आहे, त्याला भविष्यामध्ये चांगला दूध व्यवसाय करायचा आहे, त्यांनी नक्कीच मिल्क चार्जर वापर. लॉंग टर्म साठी त्याला व्यवसाय करायचा आहे, त्यांनी मिल्क चार्जर नक्कीच वापरलं पाहिजे. बरोबर आहे. हो. आता तुम्हाला काय एक्स्ट्रा प्रॉफिट मिळतं का याच्यापासून? अजिबात नाही, उलट सगळ्यात नफा कमी मिल्क चार्जर मध्ये. तेच मला कळलं नाही की सगळ्यात कमी नफा आहे. लोकांना वाटतं आपण उधार नाही, हा उधार नाही, आधीच पैसे भरावे लागतात. आधीच पैसे भरावे लागतात कंपनीला. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तरी पण तुम्ही प्रेमात का पडले? वेटिंगला थांबावं लागतं. हा, माल येत नाही. वेटिंगला थांबावं लागतं. मग तुम्ही तरी पण प्रेमात का पडले? रिझल्ट चांगले प्रोडक्टचे, रिझल्ट खूप छान आहेत.
हा बर आणि त्यामुळे लोक स्वतःहून मागतात. तुमचं किती साधारणतः किती युजर आहेत तुमच्याकडे? एक महिन्याकाठी माझ्याकडे 200 ते 250 कस्टमर असेत, म्हणजे फार्मर असेत हा की स्वतःहून ते येतात आणि मिल्क चार्जर घेऊन जातात. विशेष म्हणजे 250 आणि लोकांचं काही लोकांचं असं म्हणणं ज्यांच्याकडे एक गाई आहे ते सुद्धा मिल्क चार्जर चालतात आणि म्हणते त्या गाईचं दूधच खायला जरा वेगळं लागतं, दुधाची चव चांगली लागते. शेतकरी सांगतात हो, म्हणजे जवळजवळ म्हणतात एकदा उकळल्यानंतर दुधाची एकदा साई काढतो ना आपण, बर तशी म्हणजे मिल्क चार्जर जर चारलं हा. तर डबल साई काढायला लागते. इतकं घट्ट दूध क्या तयार बात होते. आहे, क्या बात आहे. नाही, दुधाची क्वालिटी एक नंबर. जे दूध ज्याला खायचं नाही घरी त्याला खरंच मिल्क चार्जरचं दूध एकच नंबर. मग तुम्हाला अजून प्रश्न विचार, समजा हे जर विकलं तर बाकीचे जवळजवळ सगळे बऱ्यापैकी तुमची औषधं काही गरज नाही नाही राहत. लागत. मग तुमचे जे कस्टमर आहे त्या कस्टमरला बाकीचे काही औषध लागत नाही, हेच औषध तुम्ही विकता, त्यात नफा बी कमी आहे, नफा बी कमी. मग तुम्हाला परवडतं कसं? मोनोपॉली झालेली लोकांची की बाबा हेच आम्हाला हवंय, अच्छा आपण त्याला फोर्स करत नाही की बाबा मिल्क चार्जर वापरा, हा. पण तो लोक स्वतः तेच म्हणतात मागतायत. हा आमच्या पाहुण्यांनी नेलं होतं, रिझल्ट चांगला आला, मला मिल्क चार्जर द्या. असं होतं. 250 शेतकरी म्हणजे खूप झाले हो. हो, महिन्याकाठी आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 टन मिल्क चार्जर विकतो. काय बात करता? पुण्यामध्ये स्वामी समर्थ मेडिकल 2.5 ते 3.5 टन 2.5 ते 3 टन. एक मेडिकल मध्ये? हो, क्या बात, वा. तुम्हाला टाळ्याच्या करता वाजवतो की बाबा ते माझा धंदा होतो म्हणून नाही, हा हा परंतु मला आनंद याचा होतो की तुम्ही किती गोठ्यांवरती आरोग्य देताय हा बरोबर आणि किती लोकांना तुम्ही अमृतासारखं दूध पाजताय. बरोबर. आज सगळ्यात मोठं दणका तुकाराम मुंडेंनी दूध व्यवसायावर घातलेला आहे, बरोबर आहे एकदम. ना? जे डुप्लिकेट करणारे लोक आहे किंवा जे लोअर क्वालिटीचं दूध देत आहे, हम्म. ते लोअर क्वालिटीचं दूध येत आहे म्हणून डुप्लिकेट वाल्यांचं फावलं होतं. बरोबर एकदम. दुधाची क्वालिटी जर सुधारली तर डुप्लिकेट बनवतच नाही येणार. नाही बरोबर. मला सांगा, मिल्क चार्जर सारखं दूध बनवायचं दाखवा बरोबर डुप्लिकेट बनवून. नाही बरोबर. स्टँडर्ड जर हे मेंटेन करायचे म्हटले तर नाही बरोबर. नाहीच बनवू शकत, लय उघडं पडेल. परंतु दुधाची क्वालिटी डाऊन आहे म्हणून तर ते डुप्लिकेट पण मी पचून जातं. तुमचं काय मत आहे? आता इथं श्रीगोंद्यामध्ये आमच्या डेअरीवरती 3, 5, 8, 5 ला रेट 38 रुपये, बर म्हणजे 37 रुपये हा. आणि 4 जुलैला 38 रुपये रेट दिला जातो. बर तर मला माझ्या दुधाला 39.5 रुपये रेट आहे. 39.5च्या आत माझी एकही पावती नाही. एकही नाही. हा, आणि माझं पण तुम्हाला सांगतो 10 दिवस झाले की मला रात्रीपर्यंत मेसेज पडला पाहिजे, मी उद्याच्या दुसऱ्या दिवशी मी विड्रॉल करायचा होता. किती दूध जातं तुमचं? सर थोडंसं ते सांगा ना सर. माझं आता 220 लिटर दूध आहे. किती गायांमध्ये? आता दूध माझ्याकडे किती? सध्या 20 आहेत बरं का, पण एक साधारण 7-8 तासाच्या दुधावर येतात. काही 2-3 20 गाय आहे पण तुमचं 20-200 कंटिन्यू जातं, 200च्या अंतर येतच नाही मी कधी. येतच नाही. नाही. नाही नाही. बापरे. आणि आजचं नाही, तुम्ही कधीची हिस्ट्री मागा, माझ्याकडे सगळे डिटेल्स अच्छा. ऑनलाईन. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं जे दूध आहे ते मार्केटमध्ये त्याची स्वतःची एक आता वेगळी ओळख पण तयार झाली. नाही, माझी क्वालिटीच आहे ना, ओळख म्हणजे माझी क्वालिटी. बर. आणि दुसरं काय आजारपणांची ओळख वगैरे त्रास तुम्हाला काही? नाही विशेष नाही म्हणून मी काय सांगतो, तुम्ही हे बंद करून टाकणार होतो. अच्छा. हा गोठ्यातून बाहेर पडायचं होतं, काहीतरी वेगळं करावं असा विषय होता. मग चालू म्हणजे हा एक गोठा केला, म्हशी आणणार होतो. ती काय करते असं? आता त्यांचा टायमिंग झाला ना आता. बर बर बर. खाण्यापिण्याचा दूध घालण्याचा. बर बर. तुम्हाला मिल्क चार्जरने एक डॉक्टर म्हणून वेगळे पण काय काय जाणवलं? बघा ना गायची ऑर्डर, ते कास बघा, गायची ऑर्डर काय आहे, क्वालिटी बघा, त्याची क्वालिटी काय क्वालिटी, काय ऑर्डर. ते सडांमधलं अंतर बघा ना तुम्ही. सगळ्यात मेन गोष्ट ती बघायची राहते बघा, ते अंतर बघा सडांमध्ये. ती चौकी जी आहे ना सडांची, चौकी बघा किती सुंदर आहे. हे तर अशी सडे नाही, अशी जागीच गच्च जाईल असं. शायनिंग बघा त्याची. हा, त्याच्या शिरा बघा एकदम, त्याची जाळी बघा त्या शिरांची टम्म फुगलेली, बरोबर आहे ना? आणि असं नाही की एक सगळ्यांची तशीच आहे, बीची पण पा म्हणजे सडांची साईज क्वालिटी आहे की नाही बघा. आणि ते बस नाही, अजून तरी साधारण दूध काढायला 3 तासाचा अजून अवकाश आहे. काय काय फायदे तुम्हाला झाले काय सांगतील? आजार पण बरचसं कमी होतं. जरी मास्टायटिस क्वचित झाला हा. तरी 60-70 रुपयाच्या ट्यूबवरच कव्हर होतो. मोठ्याला तुम्ही आता किती ग्रॅम अँटीबायोटिक देता सगळ्यांना? साधारण बाबा त्याला डेली 100 ग्रॅम आम्ही देतो सरासरी. सरासरी, हा. पण तुमच्या जागा जास्त लिटरची आहे, त्याला थोडं जास्त द्यायला पाहिजे. जास्त द्यायला पाहिजे बरं का, पण तुम्ही प्रयोग करून बघा थोडा. तुम्हाला याचं मी गंमत सांगतो, तुम्ही ब्रिडिंगवर काम करता, हा. तर तुम्ही नेहमी ऐकलं असेल का त्या समर्थ डेअरीमध्ये पण ऐकलं 12 लिटरची म्हैस त्यांची कितीवर गेली? 20 लिटर. 20 लिटर गेले, हा. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल का बाबा ही गाई समजा 22 लिटरची, पुढच्या वेताला ही 26 लिटरवर गेली. 20 लिटर, हा. मग ही ब्रिडिंगचा किती मोठा फायदा आहे. फायदा आहे. बरं, याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही. काय करायचंय फक्त तुम्ही 100 आता 150 चालायचं. 150 चालायचं. तसा प्रयोग केला ना आम्ही साहेब. तसं आम्ही काय केलं, 1-1.5 वर्षापूर्वी नाही का आम्ही गोदरेज मॅक्सी मधून एक गाय विकत आणली. बर. ती एमडीबीच्या डेन्मार्क 40-16ची कालोड आहे. कुठं? सेकंड लॅक्टेशन सगळ्यात एक नंबर आपल्या गोठ्यामध्ये. नाशिकवरून आणली. नाशिकवरून आणली आम्ही, गोदरेज मॅक्सी मधून आणली. हा. गोदरेज मॅक्सीचे म्हणजे गोदरेजची डीलरशिप आहे बर, बर, बर. चेअरमनला गोदरेजच्या, तर त्यांनी आम्हाला नेलं होतं नाही का हा. कंपनी पाहण्यासाठी गोदरेज. हा हा.
तिथे गेल्यानंतर आम्हाला ती गाय आवडली. आम्ही ती गाय परचेस केल्यानंतर आम्ही आणली. हां परंतु एक महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, डॉक्टर साहेबांचं थोडे नाराज झाले. म्हणले तिकडची गाय आपल्याला मॅच होत नाही, मॅच होत नाही, मॅच होत नाही. बरोबर बरोबर. पण त्या गायीला आम्ही मिल्कचं थोडं प्रमाण वाढवलं. बर तर त्या गाईचं रुमिंग पण चांगलं झालं आणि गाय आज गोट्यामध्ये मॅच झाली. तर आज आम्हाला 1,80,000ची गायीचा तोटा आला तोटा होता. आला. ती गाय आज आम्हाला गमवावं लागली असती. बरोबर आहे की नाही? हो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, तुम्ही जर मिल्क चार्जचं प्रमाण काय झालंय, तुम्ही मिल्क चार्जर फक्त थोडा फायदा घेताय, हा, हा. तुम्ही त्याचा चमत्कार नाही पाहिला. बघा, मिल्क चार्जरचा फायदा घेणे आणि त्याचा चमत्कार पाहणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी. चमत्कार का आणि पाहणे म्हणजे काय माहिती का, गरजेपेक्षा जास्त टाकणे. हा, बरोबर, एकदम बरोबर. गरजेपेक्षा जास्त टाकली. बघा, मला एक सांगा, तुमच्या पगारामध्ये तुमचं भागतंय म्हणल्यावर तुम्ही समाधानी दिसणार. पण जर पगारात तुमच्या गरजेपेक्षा जर जास्त पगार यायला लागला तर तुम्ही काय करणार, डेव्हलपमेंट करणार की नाही करणार. सेम गाई जनावरच आहे. तुम्ही जर एनर्जी वाढवली त्याची, हॅलो, तुम्ही जर त्याची एनर्जी वाढवली तर तुम्हाला त्या गायीमध्ये जेनेटिकल बदल दिसायला सुरुवात होती. तुम्हाला जर जेनेटिकल बदल हवा असते, बघा, तुम्हाला फक्त प्रोडक्टिव्ह बदल पाहिजे तर तुम्हाला फक्त दूध वाढेल, तब्येत चांगली होईल, दिसायला चांगली होईल, शेण चांगलं होईल, बरोबर आहे. पण तुम्हाला जर जेनेटिकल बदल पाहिजे असतील तर तुम्हाला त्याला थोडं हे दिल मांगे मोर. म्हणजे आपण कसं म्हणतो की तुम्हाला जर दागिना घ्यायचा आहे तर बेंटेक्स स्वस्तात मिळतो. हो, बरोबर. पण तुम्हाला सोन्याचाच घ्यायचा असेल तुम्हाला जरा पैसे मोजायचं. जास्त, आणि त्याच्यामध्ये जर डायमंड टाकायचं असेल तर मग आणखी पैसे असेल. सेम आहे. तुम्ही जर मिल्क चार्जर राजेशाही थाट म्हणून जर वापरलं तर काहीतरी वेगळीच दुनिया निघून जाईल सगळं. तुम्ही हा पण प्रयोग तुमच्या गोठ्यावर करू शकता. समजा 4 गाया निवडल्या, हा प्रयोग तुम्ही जर केला तर हा प्रयोग तुम्हाला तुमच्या आयुष्याला उपयोग येईल. का, समजा ही गाय जी तुमच्या का समजा 22 लिटरची, ती जर 30 लिटरवर गेली, तुम्हाला नवीन ब्रीड शोधायची काय करायची, तुम्हीच ब्रीडिंग करा ना. तुम्ही सांगा गोठ्यावर जा, त्या शेतकऱ्याला सांगा, बाबा हां तुझ्या किती गायी आहे, 15 लिटरच्या, ही गाई तुझी 20 लिटरची, पुढच्या वेळेस मी करून देतो, एवढं खर्च आहे, एवढं पॅकेज आहे, वरून तुझं दुधा निघणार नाही, सगळं निघणार आहे, तोटा तुला काहीच नाही. तू जर समजा मिल्क चार्जर एका वितामध्ये समजा महिन्याला तू जर किती चारतोय, 100 ग्रॅम रोज चारतोय, रोज 150 ग्रॅम चारतोय, समजा 300 ग्रॅम रोज गेलं, महिन्याला किती 10 किलो गेलं, वर्षाला किती जाणार त्याचं 100 किलो जाणार. 100 किलो केवढा झालं, ते झालं 30-35 हजाराचं. पण 30-35 हजार म्हणजे तुला तुझी 15 लिटरची गाय 20 लिटरची करून मिळणार ना. आणि वरून 35 हजाराचं तुला परत 1 लाखाचं दूधही मिळणार एक्स्ट्रा. का, भाकर काळ शून्य होत झाला. तुम्हाला अनुभव आला का असा? 100% अनुभव आला ना. अनुभव आला म्हणून तर परत गाय वाढवल्या, नाहीतर मग सगळा गोठा मोडून टाकणार होतो. 10 वरून 10 वर राहिले. मास्टर्टीस वर जर सगळं जायला लागलं तर मग आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला त्याचा बेनिफिट काय आहे. जर डॉक्टर जर असे रडत असतील तर शेतकरी किती रडत असतील. नाही. आणि तुम्हाला सांगतो, ह्या क्षेत्रामध्ये ना, ॲलोपॅथीच्या क्षेत्रामध्ये कुणीही कुणाला सांगत नाही की तुझं तू पोट नीट करून घे, किंवा कोणताही डॉक्टर सांगणार नाही तुम्हाला. वेटरनरी मध्ये सांगणार नाही, ह्युमन मध्ये पण नाही सांगत. तुला जेवढे औषधं खातील तेवढं चांगले. ऑपरेशनवर आला पाहिजे. परत कधी येतोय माघारी, तो बी ऑपरेशनवर आला पाहिजे. जनावरांना म्हणजे मी पशुवैद्यकीय या नात्याने सांगतो की जर रुमेनवर काम करायला पाहिजे, गोठ्यामध्ये शिका. रुमेनवर काम केल्यानंतर तुम्हाला सगळेच फायदे मिळतील. त्याच्याबरोबर रुमेनवर जर काम करायचं असेल तुम्हाला, रुमेन माहिती ते माहिती विचारा बरं. आता तुम्ही हे जे केलंय मुरघास, हा मुरघास म्हणजे काय, रुमेनच बाहेर काढलंय ना. तुम्ही मुरघास केलाय म्हणजे रुमेन मध्ये जे घडत होतं ते तुम्ही एका गोणीमध्ये घडून आणलं तयार करून. का बरं? कारण त्या रुमेनला आराम मिळावा थोडा. रेडीमेड जर मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस मिक्सर मध्ये एखादी गोष्ट घालता, का बरं घालता, चावायच्या ताण नाही. म्हाताऱ्या माणसाला कुठली गोष्ट द्यायची म्हणलं मिक्सर मध्ये घालून द्यावं लागतं. चावायचं काही नाही. तुम्हाला जर शेंगदाणे खाऊ घालायचे असेल तुम्हाला मिक्सर मध्ये काय करून द्यावं, सेम आहे. कडबा कुट्टी तेच आहे ना. आणि थोडस ते आणखीन जर आंबवून दिलं तर पचायला आणखीन काय जातं, म्हणून ते आंबवतो आपण बाहेर. कारण त्याच्या रुमेन मध्ये जाऊन बी आंबणारच आहे ते, बरोबर आहे की नाही. फक्त रुमेन मध्ये आंबायला 6 तास लागतात आणि बाहेर आंबायला 6 महिने लागतात, एवढा फरक आहे. म्हणजे मुद्दा काय राहतो लक्षात घ्या, गाईच्या पोटामध्ये चारा गेला तर 12 तासामध्ये 24 तासामध्ये शेण होऊन काय पडतो, बाहेर पडतो, बरोबर आहे की नाही. किती तास लागतो डॉक्टर साहेब चारा खाऊन बाहेर पडायला, पूर्ण ते एलिमेंटरी कॅनॉल म्हणून बाहेर पडायला 24 तास, बरोबर आहे. मग 24 तासामध्ये तुमचं जर बाहेर पडलं, तसं तुम्ही चाऱ्याचं शेण करायचं म्हटल्यावर तुम्हाला 6 महिने वाट बघावं लागेल. बरोबर. कुजवायचं म्हणलं म्हणजे हे मशीन 6 महिन्याची गोष्ट 6 तासात करून दे तुम्हाला, 24 तासामध्ये. मग तुम्हाला हे सर्वात, आणि वरून एक निसर्गाची किमी आहे ना. मग तुम्हाला जर ते दूध व्यवसायामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला याची काळजी घेणं गरजेचं आहे. समजा एक गाय तुम्हाला किती उत्पन्न देते, 20-25 लिटरची गाय वर्षाला,
वर्षाला तसं जर सगळा खर्च जर काढला तर 1 लाख रुपयाचं उत्पन्न मिळते एका देते गाईपासून. बरोबर आहे. आता मला सांगा मिल्क चार्जर जर वापरलं तर ती जी 1 लाखाची गाय आहे ना, माझा चांगला हिशोब आहे 1.5 लाख ते 2 लाखावर जाते. जाते बरोबर आहे ना. जी गाय तुम्हाला 1 लाख देते मिनरल मिक्सचर वापरून केमिकलवरती, तीच गाय तुम्हाला अनबर खर्च कमी. एकदम कमी. तुमचं काय मत आहे? एकदम कमी खर्च. समजा मिल्क चार्जर वापरलं तर लोक काय म्हणतात महाग आहे. महाग आहे. मला एक सांगा स्वस्त द्यायचं तरी का गाईला? हॅलो, बरोबर, तसं नाही. तुमची आई आहे, हा. आपल्या संस्कृतीमध्ये गाईला काय म्हणतात? आईच म्हणतो. आई म्हणतात का हो? मी इमोशनल नाही करत आहे, मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो. मग गाईला जर तुम्ही आई म्हणता का नाही, हो. मग तुम्ही तुमच्या आईला निकृष्ट दर्जाची साडी आणणार का? नाही. निकृष्ट दर्जाचं खाद्य देणार का? हां, तुमच्या आईला जसं तुम्ही चांगल्या दर्जाची साडी आणता, चांगल्या दर्जाचं अन्न आणता, आजारी पडले तर उच्च दर्जाचं औषध आणता, तुम्ही म्हणता का नाही याला हलकट दर्जाचं देऊ? म्हणता का? मग गाईच्या बाबतीत का बरं स्वस्त दर्जाची पाहिजे? का बरं पाहिजे? तुम्ही आईला बेंटेक्सचा दागिना आणाल का? नाही आलं. मग गाईला का बरं स्वस्तात? का हो? का? कारण आम्हाला तिचं महत्वच कळलं नाही. ती गाई तुम्हाला किती श्रीमंत करू शकते याचा तुम्ही अंदाज बी बांधू शकत नाही. कोथरूड मधले ते तर किती प्रोफेशनल आहे ते. किती प्रोफेशनल गव्हर्नमेंट इंजिनियर गव्हर्नमेंट इंजिनियर. बर, मला त्यांचं जर गोठा आहे त्यांचा? त्यांचं एक मोठं. हा. बापरे, बर, इथंच? इथंच बर. सकाळी आपला साहेब ना विषय नाही का? बर बर, हा तर काय ते पण कंटिन्युअसली ते Regular. लय फॅन. लय मोठे फॅन. मिल्क चार्जरची? हो. लय फॅन ते मिल्क चार्जर. दुसरं काहीच नाही विषय त्यांचा. नाही पनवेलला इथं कोण सांभाळतं त्यांचं सगळं? त्यांचं ते जे सगळे गडीच आहेत त्यांचे. शेतमजूर आहेत ना, ते गडे. हा, हो. अरे मिराकल आहे मग हे. हा. हा? तुम्हाला काय वाटतं हे एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? डॉक्टर म्हणून शेतकऱ्यांना जर ह्या दुग्ध व्यवसायामध्ये जर तुम्हाला काही प्रगती करायची असेल किंवा दुग्धधंदा तुमचा जर टिकून जर तुम्हाला त्याच्यावर काही तुमचे हेतू साध्य करून घ्यायचे असेल तर तुम्हाला जनावरांमधले जनावरांचं आरोग्य पहिलं सुधारणं आवश्यक आहे. जनावरांचं आरोग्य जर सुधारायचं असेल तर केमिकल कंपन्यांच्या नात्यात न लागता आयुर्वेदिक कंपनीचं आपलं SCT वैदिक कंपनीचं मिल्क चार्जर 1 नंबर आणि गोल्ड आहे, सोन आहे, 24 कॅरेट आहे. काही प्रश्न काही एक शेतकरी म्हणून माझ्या मनात समजा आहेत, साधारण तुम्ही 1-3 महिने वापरून बघा, कमीत रिझल्ट कमी. बघा. हा, एक मिनिमम 3 महिने आणि बघा. पूर्ण ताकदीने वापरा. हा, पूर्ण ताकदीने वापरा. नंतर रिझल्ट बघा आणि तुमचं व्हेटरनरीचा खर्च किती कमी होते, त्या जनावरांची क्वालिटी, दूध, तुमचं प्रोडक्शन, फर्टिलिटी, सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम क्लिअर होतील. तुम्हाला कोणताही व्हेटरनरी डॉक्टर येऊन ह्या गोष्टी सांगणार नाही. तुम्हाला ह्यातलं कोणी वाचवणार नाही. फक्त वाचवणार आहे तर फक्त मिल्क चार्जर. तुम्ही एवढं मिल्कचं कौतुक करताय म्हटल्यावर तुम्हाला आतून काही पैसे मिळाले असं वाटतंय? नाही, पैसे वगैरे कोण देत असतं का वाहतून? तुम्हाला देत नाही ना डिस्काउंट? एवढं आहे किंवा मित्राचं मेडिकल आहे म्हणून मी आहे त्या किमतीत उचलून आणतो. तेवढाच फायदा आहे, बाकी काही मी नाही. पिसीला पाहतोय, जेवढ्याला येतोय तेवढ्याला घेऊन येतोय. हा, एवढं हा, एवढंच फक्त फायदा होतोय माझा. ते त्यांचा मित्रामुळे होतोय. त्यांचा नफा तुम्ही देत नाही, त्यांना एवढाच प्रश्न हा, पडतो. एवढाच विषय. मला एक सांगा, याच्यामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट अजून विचारायची आहे की शेतकरी म्हणून का बाबा तुम्ही जर डॉक्टर आहे तर तुमच्या गोठ्यावरच एवढा मास्टरटीचा त्रास असेल तर मग तुम्हाला तो कंट्रोल का नाही झाला मग तुमच्याच शिक्षणावरती, असाही प्रश्न तयार होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं, बऱ्याचशा कंपन्यांचं मी एक आपलं आउट ऑफ कंट्री ब्राझील कंपनीचं फिरबॅकचं एक बापरे. औषध आपण मागवलं होतं, ती उपलब्ध केली आम्ही. सगळं स्टँडर्ड. सगळ्या स्टँडर्ड काय एक्सपोर्ट होती प्राइस, ती. काय प्राइस असेल? प्राइस मला वाटतं 4,000 का 3,000 रुपये की प्राइस होती ती. 5 किलोची? हा. 4,500 रुपये. अरे बाप. हा, मग आता आपल्याला काय कोणाचं बदनाम नाही, नाही बदनामीचं करायचं, पण नाही, मी practical मागून का? घेतली. हा, हा, मी तर उपलब्ध होत नव्हती आणि ती फक्त रुमेनवर काम करायची पहिली. मला त्या म्हणजे आता हे माहितच नव्हतं त्यावेळेस, बरोबर. मग मी ती त्यांना आणि मागून काय घ्यायला त्याचा लागली. डोस काय होता? डोस त्याचा 50 ग्रॅम होता, पण ती महाग ना. महाग. 4,000 रुपये 5 किलो म्हणजे 800 रुपये किलो. हा, नाही नाही, मग 900 रुपये किलो. हो, हा 900 रुपये किलोचा डोस की त्याचा 50 ग्रॅम. हा, मग ती ऍड ऑन वापरून चालू केली तरी काय मला रिझल्ट मिळाला ना. काय कशाने म्हणजे रुमेनवर काहीच काम करायचं कोणतंच मला ॲनिमल हेल्थ चार्जर वापरा. तुम्ही वापरलं का कधी? ॲनिमल हेल्थ चार्जर आलंच नाही ना अजून? नाही पाहिलं, पण आपलं हे चालू असल्यामुळे अजून ॲनिमल कडे आम्ही गेलो नाही. ट्रायल करून तुम्ही व्हिडिओ काम करा, ट्रायल करून बघा. ते कम्प्लीट 400 रुपयाच्या आसपास जातं, बरोबर आहे ती बी ना? लय मागे ते लय खतरनाक आहे. नाही ते तर म्हणजे तुम्ही इंटरनॅशनल लेवलला कुठलाही प्रोडक्ट घ्या, असं ना. हा त्याच्यापेक्षा एकदम म्हणजे मला तुमच्यामुळे आज कळालं का मिल्क चार्जर हे इंटरनॅशनल लेवलला विकले जाणारे, एक्सपोर्ट होणाऱ्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये पेक्षाही कमी. त्याच्यापेक्षा याचं तुम्हाला तुलनात्मक रिझल्ट कसे वाटले? 1 नंबर रिझल्ट आहे. नाही त्या तुलनेत किती टक्के फरक आहे हा? ॲलोपॅथीचं नावच घेऊ नका तुम्ही. ॲलोपॅथीचं नावच नका घेऊ. ॲलोपॅथीचं मी सांगितलं ना तुम्हाला, कुणी सांगणार पण नाही. शनिक आहे. क्षणिक सुख आहे. हा, शनिक आहे. आजच पण शेतकऱ्यांना उद्याच्याला काय नाही कळतं? तुम्हाला. शेतकऱ्यांना काय होतं, व्हेटरनरी व्यवसायामध्ये कोणी सांगणार पण एवढा वेळ देणारा पण माणूस नाही. बरं डॉक्टर लोकांना काय सांगाल तुम्ही? डॉक्टर लोकांना आता मी ज्यांचा जे गोठा आहे सांगितलंय, त्यांना पण, ज्यांचा गोठा नाही त्यांना पण.
नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय जर करायचा असेल तर जनावरांचं हेल्थसाठी तुम्हाला काम करावं लागेल. हेल्थसाठी जर काम करायचं असेल तर पोटापासून काम करावं मला एक लागेल. महत्वाची गोष्ट सांगा, ज्या शेतकऱ्यांकडे पूर्णपणे समजा गाई खटका जाणार आहे किंवा रिझल्टच येत नाही, सगळे उपाय करून झाले, अशा वेळेस तर डॉक्टरांनी सल्ला द्यायला पाहिजे. कुणी वेळ आजकाल आहे ना, आजकालच्या जो युगामध्ये कुणी वेळ द्यायला तयार नाही आणि जो स्वतः पुरतच पाहतोय. खरं अहो, पण सांगायचं नाही, शेतकऱ्याला जगवणं म्हणजे स्वतःलाच जगवणं आहे ना. असं डॉक्टरांनी तुमच्यासारखे लोक थोडे आहेत ना मार्केटमध्ये. हा? दिवस वेळ काढणार, मला 500 किलोमीटर जाणार. समजा त्याच्यासाठी तुम्ही एवढे वेळ देणार. असे लोक किती मार्केटमध्ये सर? तसे लोक नाही राहिले. शेतकऱ्याचे पुत्र आहे सगळे. तरच कसं करतील. मला सांगा, तुम्ही विचार करा, तुम्ही मेडिकल वाले, तुम्ही आता विचार करता, यांचा 10 गायींचा गोठा होता, तो मिल्क चार्जरमुळे किती गायी झाला? 20 गायी. बरोबर की नाही? मिल्क चार्जरमुळे जर गोठे वाढले तर भले तुमचा जे प्रोडक्ट आहेत 10 विकत होते, त्याऐवजी एकच विकते, पण ते रामबाण विकते आणि शेतकरी खुश आहे ना. खुश आहे. नफ्यामध्ये आहे. तिकडे तुम्हाला 50 रुपये 100 रुपये मिळते, इकडे तुम्हाला 25 मिळत असतील, परंतु हे 4 विकते नाही. नाही, मार्केटिंग करण्यापेक्षा जो स्वतः चालतोय ना हा. त्याला नाही, मेडिकल वाल्यांना पण मी म्हणतो, मेडिकल वाल्यांना पण मी म्हणतो की मेडिकल वाले जर तुमचे असतील त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना असं माझं सांगणार येईल की बाबा जे जवळचे चांगले शेतकरी आहेत, जे वापरून बघणार आहेत, हा, की तुमच्या विश्वासामधले आहेत, प्रेमाचे. तुमच्या प्रेमाची माणसं, की ज्यांचा तुमच्या विश्वास आहे, अशा लोकांना तुम्ही एकदा त्यांच्या गोट्यावर नाही का मिल्क चार्जर वापरा, नक्की सांगा. तो नक्कीच पुढच्या वेळेस मिल्क चार्जर मागेल आणि गाईंचा गोठा त्याचा मोठा होईल. बरोबर आहे. आणि त्यांचा गोठा जर मोठा झाला तर तुमचं पण आपलाच फायदा झाला. आता मला सांगा, तुमचं दूध किती जातं? 90 लिटर जातं, बरोबर आहे की नाही? 90 लिटर तुमचं दूध किती दिवस टिकतं? 90च फिक्स. एक सरासरी तुमचं 90 हायेस्ट किती जातं आणि खाली किती जातं? 70च्या आत नाही येत आणि 120-25च्या पुढे जात पुढे जात नाही, बरोबर आहे ना? म्हणजे कमी 70 पासून 120 पर्यंत जातं. पण मी जर तुम्हाला म्हटलो का तुमचं दूध कमी होणार नाही, वाढणार नाही, फिक्स राहिले, तर विश्वास बसेल का? नाही बसणार, बरोबर. दुसरी गोष्ट तुमचा मेडिकलचा खर्च किती आहे? काल 10,000 सोडले. किती आहे? एक सरासरी सांगा. काय मी सांगितलं नाही, डॉक्टरांनी तुम्हाला विचारायचं मला. 10,000 काय सोडले तो चालू 2 एकच आठवड्याचे असतील. 2 मास्टरडीचे. 3 मस्टर्ड 3 मास्टरडीचे. 3 मासाची 10,000. एवढं चांगलं गिराईक तुम्ही का बरं सोडून राहिले? तुमच्याकडे आपल्याकडे मेडिसिन नाही आलं. बघा. तुमच्या या भागामध्ये जेवढे मेडिकल म्हणजे तुमच्यासारखे दूध व्यावसायिक आहे 10 गायांवाले, त्यांचा खर्च किती महिन्याचा डॉक्टरचा, दवाखान्याचा, सगळा आजाराचा सरासरी? काय आता गाय विली का मस्टर्ड होणार? मस्टर्ड किंवा काय असं तसे आजार होते. समजा 10 पैकी 5 गाय आजारी पडतात, पडतो. मग त्याचा जो खर्च वर्षाचा किती होत असेल? 50-50 हजार रुपये. एका गायला मस्टर्ड म्हणजे 5,000 रुपये जवळपास आणि धरायचे. दुधाचं नुकसान? दुधाचं मग एक मस्टर तसंच जायचं 10 दिवसाचा. 4-5 दिवस तर दूध नाही वाढत. हा. आणि ती बी एखाद्या गाय 20 लिटर दूध देत असली, त्याला मास्टर डेथ झाला तर ती जरी कव्हर झाला तरी ते 18 देते, परत वीज देत नाही. ती एक खरी गोष्ट. महत्वाचा. आणि मिल्क चार्जरमुळे हा. ती परत जागेवर येते. परत जागा. हे एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे परत जाग्यावर हा? येत नाही. हात सोडा. म्हणजे आणि माणूस पाहिला सर तुम्ही? हो, तिथं त्या गायीपाशी उभा होता. नाही, माणूस लय फॅन आहे. मिल्क चार्जर माणूस आहे. मोठा fan. नाही सर, हे बघा त्या गायीनी पूर्ण रंगून टाकलंय, परंतु रंगपंचमी खेळली माणसानी, पण जागेवर नाही आला. टाळ्या वाजवल्या पाहिजे माणसं. ते तुम्ही मिल्काचे फॅन आहे, पण मी तुमचा फॅन झालो आज. नाही, ही गोष्ट छोटी नाहीये, ही गोष्ट छोटी नाहीये. म्हणजे तुम्ही तुमच्या कर्माप्रती किती समर्पित आहे आणि म्हणून तुम्ही टिकले आमच्याकडे. नाही तर मिल्क चार्जर मध्ये सात्विक लोक टिकत आहे, हे पैशाच्या मागे लागणारे लंपट लोक नाही टिकत. हा, तर खूप मला छान वाटलं. म्हणजे तुमचं गायांविषयीच प्रेम, म्हणजे नुसतंच बस शेतीविषयी नाही, मिल्क चार्जरविषयी नाही, पैशाविषयी नाही, धंद्याविषयी नाही, तर खरंच मनापासून काय प्रेम आहे. तुमचं पण गोठा आहे? त्यांचा सगळ्यात जुना गोठा म्हणजे किती ते गायींचा? आणि आम्ही संगच दूध व्यवसायामध्ये 15-20 गायींचा आहे. ओके, डॉक्टरांनी आज काय सहज बोलवलं? नाही मी जाताना पहिला आता अच्छा, कोण काय चाललंय बा? हां, सांगा, तुम्हीच सांगा. आम्ही बरेच म्हणजे 20 वर्षापासून दूध धंद्यामध्ये आम्ही दोघं पण रेसमध्येच येतो. बर, एकमेका स्पर्धेत आहे. स्पर्धेत मला किंवा मी म्हणजे मागं पुढंच असतो काय. बर हा, बर चांगला गोठा आहे त्यांचा बी. बर, बर. आणि आमच्या तालुक्यामध्ये किंवा दूध व्यवसायामध्ये सगळ्या समृद्ध दूध व्यवसायावर होणारे पहिली शेतकरी. वा वा, क्या बात आहे. दूध व्यवसायामध्ये समृद्ध झालेले लोक म्हणजे फार बोटावर मोजले. मोठा मोजण्यासारखे. कारण खूप काटेकोरपणे ते सगळं काळजी घ्यावी लागते. कारण जे मुक्या जनावर आहे, मुक्या जनावरांची भाषा समजून घेणं म्हणजे कोणाचं काम नाहीये. काय वाटतं तुम्हाला? पहिला त्यांचं 20 वर्षापूर्वी त्यांचं ड्रायव्हिंग दुसऱ्याच्या गाडी व्यवसाय. ड्रायव्हिंग करत होती, व्यवसाय बी नाही, ड्रायव्हिंग करत होती. 4,000-3,000 महिन्यावर काम करणारी माणसं 50 रुपये रोज. ड्रायव्हिंग नंतर जे दूध उत्पादन चालू केलं तर आजपर्यंत बंद नाही. आता किती गाय आहे सगळ्या?
गाय 20 आहेत हा. बर सेमच हा 6-7 एकर क्षेत्र घेतलं गायांच्यावर. हो 40 लाखाचा बंगला आहे. वा 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 गाडी बिडी सगळं ओके सगळं. अशी कोणती गोष्ट नाही त्यांच्याकडे की काय म्हणजे विषयच नाही घ्यायचा त्यांचा. बरोबर बरोबर. तर म्हणजे एकंदरीत शेवटी तुम्ही काय सल्ला द्याल सर्व शेतकरी मित्रांना? शेतकऱ्यांनी लगेच दूध व्यवसायामध्ये खचून न जाता आपल्या गोठ्यामध्ये होणाऱ्या अडचणी, वाढणारा मास्टडीज, लागवड योग्य न होणे, योग्य वेळेवर लागवड न होणे, या सगळ्या गोष्टींना जर एक पर्याय शोधायचा असेल तर मिल्कच्या जर एकदा नक्कीच आपल्या गोठ्यामध्ये वापर Try केलं पाहिजे. ट्राय केलं पाहिजे. आणि मिल्कच्या जर एक बकेट चाललं की रिझल्ट येईल बाबा असं मानसिकता सोडून देता एक साधारण 3 महिने तरी हा, कंटिन्युअसली आणि पूर्ण ताकदीने. पूर्ण ताकदीने 3 महिने चारायचंच. रिझल्ट येऊ अगर नाही 3 महिने चारा काय असतं माहिती डॉक्टर, मला एक सांगा सिंपल, मी एक नेहमी उदाहरण सांगत असतो. तुम्ही आता पाऊस पडू राहिला बरोबर की नाही? बरोबर. आपण काळीच पिठी जर पेटवली आणि काळी जर समोर अशी धरली त्याच्यावर जर थेंब पडला विजणार आहे ते. तर विजून जाणार आहे बरोबर आहे. पण टेंबा असेल तर नाही नाही विजणार. मग तो टेंबा काय करतो, त्या पाण्याला जाळीतो ताकद जास्त आहे. ताकद बरोबर आहे की नाही? सेम आहे. तुमच्या गाईच्या पोटामध्ये जर ॲसिडिटी जास्त असेल आणि तुम्ही कमी मिल्क चार्जर वापरलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळण्याच्या ऐवजी मिल्क चार्जर जळून जाईल. जळून जाईल. हा कळलं तुम्हाला? तुम्ही जर मिल्क चार्जर जास्त वापरलं तर ॲसिडिटी जळून जाईल. लोक काय म्हणता, नाही मग जास्त का वापरायचं, मग ॲसिडिटी काय आम्ही तयार केली का? तुमच्या गाईमध्ये ॲसिडिटी आम्ही तयार करतो का? तुम्हीच तयार करता ना तिला. कुपोषण असेल, अनेक कारणं असतील बरोबर की नाही हो? चुकीचा चारा असेल, चारा केमिकलचा. आता एका शेतकऱ्याने काय केलं, मकाला हे मारलं, ते पॉवरफुल विषारी औषध रसायन वापरलं, जहरी एकदम, आणि त्यांनी ते गाईला चारायला सुरुवात केली. ती गाईच गाभण राहील. त्याला कुठं कळते गाई गाभण का नाही राहत? सगळे झाले सॉल्व, पिशवी साफ करून झाली, सगळे औषध देऊन झाले सगळं, पण तू गाई गाभणच राहीना. मग त्यावेळेस त्याला आम्ही विचारलं, का रे बाबा तू चारा कुठला आणतो? त्याला तू काय काय फवारे मारले? ते म्हणे असं असं औषध मारलं, तसं औषध मारलं. म्हणलं इंटरनेटवर जा आणि त्या औषधाचे वाच सगळं काय आहे ते काय करतं, ते गर्भपात करतं ते औषध. तो जर किडींचा गर्भपात करतोय ते गाईचा पण करणार ना. किडींना पुनर्जन्म थांबवतं, ते पुढचं जे पिढी आहे ती थांबवतं. सायकलच ब्रेक कर. सायकल ब्रेक करतं. तुमच्या पण गाईची पण काय करणार, सायकल ब्रेक करणार. मग आता इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम सगळी का वाढला? कारण हे केमिकल मारलेला चारा, बरोबर आहे की नाही? मग त्याला म्हटलं तू काय कर, तुझ्या चाऱ्याला आता आमचं SSM सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड वापर, तो चारा त्याच्यावर पिकव आणि तो चारा घाल, बघ तुझी 2 महिन्यामध्ये तुझी गाय गाभण राहिली गाभण. म्हणजे मग तिथं मिल्क चार्जर बी काय करणार आहे? तू जर गाईचं जेनेटिक्स काय करून टाकलं, बिघडून टाकलेलं आहे. म्हणून आपल्याला व्यवस्थापनामध्ये, अभ्यासामध्ये मुक जनावर त्याचं काय त्या कळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मिल्क चार्जरचं प्रमाण काय करावं लागणार? वाढवावं लागेल. वाढवलं. एक तुमचे किती 20 गाय आहे, दूध किती निघतं? आता 7च गाया चालू आहेत हा. बाकी सरासरी किती निघतं? सरासरी 20 ची रेंज चालू आहे. 20 ची रेंज. नाही आता टोटल दूध किती निघतं? आता आता तर 6 लिटर. 6 लिटर झालं. एका टायमाला त्यांचं हा. 2 टाइम दूध आहे. 2 टाइम. ओके. मला एक सांगा, तुम्ही गेल्या किती वर्षापासून दूध व्यवसाय करताय? 20 वर्ष. 20 वर्ष. 20 वर्षात तुम्ही अलीकडच्या काळामध्ये समस्या वाढल्यासारख्या वाटताय का कमी झाल्यासारख्या वाटताय? वाढलं खर्च वाढला. तुम्ही जेव्हा ही प्रगती केली तेव्हा एवढा खर्च होता का? नव्हता. एवढा समस्या होत्या का? आणि म्हणून मिल्क चार्जरची आज गरज आहे. आजच्या काळात सुद्धा आम्ही शेतकरी लखपती करोडपती झालेले पाहू शकतो. परंतु त्याने जर रेग्युलर मिल्क चार्जर वापरलं, प्रश्न अनेक आणि उत्तर हा. एक. असं म्हटलं तर प्रश्न अनेक उत्तर एक. वापरा आणि त्याचा घ्या आनंद घ्या. धन्यवाद. आणि डॉक्टर तुमच्याकडे जबाबदारी ही आहे का पुढच्या वेळेस तुम्ही ॲनिमल हेल्थ चार्जर वापरा आणि याचं पण प्रमाण डबल करा काही विशिष्ट गायांना, आणि ब्रिडिंगवर याचं काहीतरी रिसर्च करून आम्हाला पेश करा. ही तुमची जबाबदारी. हां ओके. त्याचा फायदा पण तुम्हालाच होईल. हां ओके. थँक्यू.